काहीच वावगं ठरणार नाहीये. कारण संपत्ती अनेकांच्याकडे असते, परंतु सात्विकता खूप कमी जणांच्याकडे असते. ऐश्वर्य खूप लोकांच्याकडे असतं, पण देण्याची दानत खूप कमी लोकांच्याकडे असते. आणि म्हणूनच एक संस्कृत सुभाषित आहे की शतेषु जायते शूर सहस्त्रेषु च पंडित वक्ता दश सहस्त्रेषु दाता भवति मानव. म्हणजे 100रातून एखादा शूर होतो, 1000रातून एखादा पंडित होतो. हे दातृत्व, हे कर्तृत्व, हे मातृत्व आणि हे पितृत्व हे सावंत परिवाराला लाभलं ही खरोखरच महाराष्ट्राची पुण्याई आहे असं म्हटलं तर त्यामध्ये काहीच वावगं ठरणार नाहीये. आणि त्यामुळेच आज इथे उपस्थित असणाऱ्या या सगळ्यांच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की हे आरोग्याची वारी या माध्यमातून हजारो लाखो भाविकांच्यावरती उपचार होत आहेत. त्यांना मोफत चष्मा दिला जातोय. मागच्या आषाढी वारीमधला एक अत्यंत हृदयस्पर्शी असा प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते. 70-75 वर्षाचे म्हातारे आजोबा काठी टेकत टेकत गुडघ्यावरचं धोतर फाटलेलं, मळकी बंडी आणि फाटलेले धोतर घालून कमरेतनं वाकलेले काठी टेकत टेकत हळूच ते सावंत साहेबांच्याकडे आले. त्यांच्या हातामध्ये चष्मा होता. थरथरत्या हातानं त्यांनी दोन्ही हात जोडून शिवाजीराव सावंत सरांना सांगितलं की बाबा, लय दिवस झाले डोळे दिसत नव्हते. पंढरीच्या वारीला आलं तरी सुद्धा विठुराया दिसत नव्हता. लेकाला चष्मा मागितला, पण त्याचीही गरिबी तो तरी काय करणार, तो देऊ शकला नाही. वारीला चालत येऊन सुद्धा डोळ्याला दिसत नाही याचं दुःख नव्हतं, पण विठ्ठल दिसत नाही याचं दुःख होतं. आज तुझ्या माध्यमातून माऊलीने चष्मा दिला आणि आज मला विठ्ठलाला डोळे भरून बघता येणार आहे आणि माझा तुला आशीर्वाद असू दे. हे अंतःकरणातले आशीर्वाद हे त्यांना मिळाले. त्यामुळे संपत्तीच्या माध्यमातून बघितलं तर मला वाटतं अदानी, अंबानी हे देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती असतील. जगामध्ये मार्क झुकरबर्ग हा पहिल्या क्रमांकावर असेल, पण लोकांच्या आशीर्वादाच्या बाबतीत बघितलं तर मला वाटतं सावंत परिवार हा देशामध्ये सगळ्यात श्रीमंत असेल. कारण लाखो रुग्णांचे आशीर्वाद या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून त्यांना मिळालेले आहेत. बघा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही केवळ 4 भावंडांची नावं नाही आहेत, तर त्या मनाच्या 4 अवस्था आहेत. मीपणाची निवृत्ती आधी व्हावी लागते म्हणून पहिला निवृत्ती. मीपणाची आधी निवृत्ती व्हावी लागते म्हणून पहिला निवृत्ती. निवृत्त झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव. मीपणाची निवृत्ती होऊन ज्ञान मिळालं की मग जीवन मार्ग सोपा होतो म्हणून तिसरा सोपान. आणि मीपणाची निवृत्ती होऊन ज्ञान मिळून जीवन मार्ग सोपा झाला की मग आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताबाई. मला वाटतं की आजच्या इथे उपस्थित असणारे सगळे महाराज, मग औसेकर महाराज असतील, बोधले महाराज असतील, आता त्यांच्या निरूपणाच्या माध्यमातून जीवन मार्ग सोपा कसा करायचा याचा सोपान आम्हाला कळणार आहे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून जीवन मुक्त कसं व्हावं, आत्मा मुक्त कसा व्हावा याची देही आणि याची डोळा आज आपण इथे अनुभवणार आहोत. त्यामुळे खरोखरच ही आरोग्याची वारी पंढरीच्या दारी. इथे असणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या मध्ये विठ्ठल शोधणारं, ज्याप्रमाणे मला वाटतं की या चंद्रभागेच्या वाळवंटाच्या मध्ये जेव्हा जेव्हा वारी भरते तेव्हा तेव्हा आठवण केली जाते श्री संत तुकोबारायांची. कारण त्यांनी समतेचा अभंग गायला आणि त्यांनी समतेच्या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंगाची सेवा केली. जेव्हा जेव्हा वारी भरते तेव्हा गाडगे बाबांची आठवण होते की त्यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून, खराट्याच्या माध्यमातून परिसराची, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनाची स्वच्छता केली आणि स्वच्छतेच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा केली. मला वाटतं इथून पुढे जेव्हा जेव्हा वारी भरेल तेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सावंत परिवाराची ही आठवण केली जाईल की यांनी आरोग्याच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा केली. अशा प्रकारचं ऐतिहासिक काम करणाऱ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते.